न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यासाठी शिपाई पदाची जी लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी सराव प्रश्नसंच 3 आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, संत चोखामेळा यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहेत? तर यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत। नंबर 1 आहे पंढरपूर, नंबर 2 आहे देहू, नंबर 3 आहे मंगळवेढा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 म्हणजेच मंगळवेढा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बहमनी राज्याचा संस्थापक हसन गंगू याने कोणती पदवी धारण केली होती? यामध्ये ऑप्शन नंबर 1 मुझफ्फर शाह, अलाउद्दीन बहमन शाह, फिरोज शाह, अहमद शाह। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 अलाउद्दीन बहमन शाह। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मायनाक भंडारी हे स्वराज्याच्या कोणत्या दलाचे महत्वाचे अधिकारी होते? अतिशय आयएमपी प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न सामान्य ज्ञान म्हणजे इतिहासावर आधारित प्रश्न आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालय थ्रू जे काही पेपर होत असतात शिपाई पदाचे त्यामध्ये अशाच प्रकारच्या प्रश्नाचा समावेश असतो। तर पहा, मायमान भंडारी हे स्वराज्याच्या कोणत्या दलाचे महत्वाचे अधिकारी होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गुप्तहेर। त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, मध्ययुगीन काळात देवगिरी ही कोणत्या राज्याची राजधानी होती? यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, सातवाहन। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यादव। अमृतानुभव या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले? नंबर 1 संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर। पुढचा प्रश्न, किल्ल्यावरील कोठी आणि धान्य कोठार यांची जबाबदारी कोणाकडे असे? तर ऑप्शन आहे हवालदार, कारखानीस, सबनीस आणि किल्लेदार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे किल्ल्यावरील कोठी आणि धान्य कोठार यांची सर्व जबाबदारी कारखानीस यांची असे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर थॉमस रो। पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराजांची गाथा कोणत्या नदीमध्ये बुडवण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रायणी या नदीमध्ये। पुढचा प्रश्न, दिल्लीची राजधानी देवगिरी म्हणजेच दौलताबाद येथे कोणी हलवली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मोहम्मद बिन तुगलक यांनी राजधानी येथे हलवलेली होती। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? तर सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सईबाई। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पोवाडा हा काव्य प्रकार प्रामुख्याने कोणत्या रसासाठी ओळखला जातो? श्रृंगार, वीर, करुण, शांत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वीर रस। तर मित्रांनो अतिशय आयएमपी प्रश्नसंच आपण आपल्या YouTube चॅनल्सवर घेत असतो। या अगोदर जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सुद्धा एक्झाम झालेले आहेत, त्यामध्ये या प्रश्नसंचाचा वापर करून आणि आपण जे पेड प्रश्नसंच तयार केलेले आहेत त्यांचा आणि YouTubeवर जे व्हिडिओ टाकतो त्यांचा तेवढी जरी तयारी केली तर या ठिकाणी कॅन्डिडेट्सला 28 ते 29 मार्क्स बरेच कॅन्डिडेट्सला मिळालेले आहेत। तर अतिशय आयएमपी प्रश्नसंच मित्रांनो आपण तयार केलेला आहे। प्रश्नसंच यामध्ये एका प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्नांचा समावेश आहे। अशा प्रकारचे 40 प्रश्नसंच आपण तयार केलेले आहेत, प्लस नोट्स सुद्धा आपण ऍड केलेले आहेत। त्याच पद्धतीनं 500 प्रश्नाचा समावेश देखील आपण एक्स्ट्रा केलेला आहे। एकंदरीत सांगायचा उद्देश म्हणजे तुम्ही एवढं कंटेंट जरी शिपाई पदासाठी वापरलं आपण जेवढं तयार केलेलं आहे तरी शिपाई पदामध्ये तुमचं 100% या ठिकाणी सिलेक्शन होणार म्हणजे होणार। फक्त ते प्रश्नसंच आणि YouTubeवरचे व्हिडिओ एवढं जरी केलं तरी तुम्हाला पुरेसं आहे। अदर एक्स्ट्रा तुम्हाला जास्त कोणतीही तयारी करायची आवश्यकता नाही। त्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो पुढचा प्रश्न अतिशय आयएमपी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी हे अभंग कोणाचे आहे? तर नंबर 1 आहे संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार, संत नरहरी सोनार, संत सेना नावी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो नंबर 1 संत सावतामाळी। पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? जलदुर्ग, भुईकोट, गिरिदुर्ग, वनदुर्ग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जलदुर्ग। पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळात अमात्य पदाचे मुख्य कर्तव्य काय होते? राज्याचा हिशोब ठेवणे, सैन्य व्यवस्था पाहणे, पत्रव्यवहार सांभाळणे, परराष्ट्र धोरण ठेवणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्याचा हिशोब ठेवणे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत आयएमपी, सालेरचे युद्ध मराठे आणि कोणामध्ये झाले? मुघल, आदिलशाही, इंग्रज आणि पोर्तुगीज। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुघल। पुढचा प्रश्न, संत जनाबाई
कोणाच्या शिष्या होत्या? नंबर 1 संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव. तर संत जनाबाई या संत नामदेवाच्या शिष्या होत्या. पुढचा प्रश्न, शिवरायांनी स्वराज्यात सामील केलेला पहिला किल्ला कोणता मानला जातो? रायगड, तोरणा, पन्हाळा, प्रतापगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी तोरणा. पुढचा प्रश्न, स्वराज्यात वसूल केल्या जाणाऱ्या चौथाई कराचा हिस्सा किती होता? 1/4, 1/10, 1/2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1/4. पुढचा प्रश्न, संत एकनाथांनी लिहिलेले कोणते काव्य प्रकार ग्रामीण भागात आजही प्रसिद्ध आहेत? अभंग, भारुड, ओवी आणि आरती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारुड. पुढचा प्रश्न, राज्याभिषेकासाठी शिवरायांसाठी तयार केलेले सुवर्ण सिंहासन किती मनाचे होते? 10, 32, 50 आणि 100. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 32. पुढचा, आदिलशाही सत्तेचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे होते? अहमदनगर, गोवळकोंडा, विजापूर आणि बिदर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विजापूर. संत नामदेव महाराजांचे अभंग शीख धर्माच्या कोणत्या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहे? नंबर 1 दशम, गुरु ग्रंथ साहिब, चंडी दिवार, जपुजी साहिब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो गुरु ग्रंथ साहिब. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले? होदिगेरे, जिंजी, बेंगळूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो होदिगेरे. पुढचा प्रश्न, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर रायगड, शिवनेरी, तोरणा आणि प्रतापगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शिवनेरी. पुढचा प्रश्न, कमिनी गावा ही युद्ध पद्धती वापरण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते? प्रचंड सैन्य, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास, मोठी तोफखाना आणि सरळ युद्ध. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत एकनाथ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी म्हणजे समर्थ रामदास. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी अफजल खान कोठून आला? दिल्ली, विजापूर, अहमदनगर आणि हैदराबाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विजापूर. प्रतापगडाचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1659. पुढचा प्रश्न, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकताना वीरमरण पत्कारले? सिंहगड, पुरंदर, लोहगड आणि राजगड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिंहगड म्हणजे कोंढाणा. पुढचा प्रश्न, अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना खालीलपैकी कोणी राबवली आहे? सम्राट अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, कृष्ण देवराय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळ संकल्पना राबवलेली आहे. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे आणि याच प्रकारचं जे तुम्ही डेमो म्हणत आहे मित्रांनो डेमो द्या प्रश्नपत्रिका बरेच कॅन्डिडेट मेसेज करत आहेत. तर फक्त आपण जे प्रश्नपत्रिका घ्यायलो हे फक्त इतिहासावरील प्रश्नाचा समावेश आहे. एकंदरीत तुमचं जे सामान्य ज्ञान आहे इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल त्याच्यावर वैयक्तिक आपण घेणार आहोत आणि त्याच पद्धतीनं क्वेश्चन सेट देखील आपण तयार केले. पण क्वेश्चन सेट मध्ये जे पेड क्वेश्चन सेट आहे त्यामध्ये सर्व विषयाचा समावेश आहे. ज्या पद्धतीने एक्झामला येतात त्या पद्धतीने आता जे युट्यूबवर आपण घेत आहोत विषयानुसार आपण तयारी करून घेतली जाते. तर ह्या फॉर्मॅटमध्ये प्रश्नपत्रिका असेल आणि अशाच प्रश्नपत्रिकामध्ये 30 प्रश्नामध्ये सर्व विषयाचा समावेश असेल. प्रत्येक विषयाला जेवढं वेटेज देते कोड त्या पद्धतीने आपण तयार केली असेल आणि खाली अशा पद्धतीने आन्सर शीट देखील दिलेली असेल. तर तुम्ही या प्रश्नपत्रिका संच बाय करून त्यानंतर त्याचे प्रिंट काढून चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. आणि प्लस युट्यूबवर तर आपण माहिती टाकतच असतो आणि ज्या सरावाच्या प्रश्नपत्रिका आहेत एक्स्ट्रा ते देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड करत असतो. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.